नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन आपल्या समोर आलो आहे. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला माणूस आज आप्पांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि ग्रामस्थांना एवढंच सांगेन की तुम्ही माझ्यावर जे भरपूर प्रेम दाखवलं, जसं आप्पांवर प्रेम करता तसं माझ्यावर सुद्धा तुम्ही प्रेम दाखवलं. तुमचे मी खूप खूप आभारी आहे. 101% येणार ना, आम्ही निवडून आला ना, आमचा उमेदवार आणून बसवला जेवण शंकर बसवंत. एक बहुजन विकास आघाडी हा आमचा परिवार आहे आणि परिवारामध्ये आम्ही एकत्र एक सलोख्याने काम करत राहू. बहुजन विकास आघाडीचा जो वसई विरार शहर महानगरपालिकेवर विजय मिळाला, त्यानंतर आपण काही उमेदवारांच्या विजयानंतरच्या आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती घेण्यासाठी आलेलो आहे. तर बहुजन विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार जयंत बसवंत यांना जी उमेदवारी मिळाली प्रभाग क्रमांक 1 अ मधून, आणि त्यांच्याबरोबर असलेले अस्मिता पाटील, सुनंदा पाटील आणि सदानंद गजानन पाटील हे 3 उमेदवार प्लस हे असे 4 उमेदवारांचं पॅनल होतं. त्यामध्ये आपण जयंत बसवंत यांना विजयानंतर काय वाटतं, त्यांना जनतेने कसा भरघोस प्रतिसाद दिला आणि एकूणच त्यांची काय प्रतिक्रिया ती जाणून घेऊया. नमस्कार. काय सांगाल या विजयानंतर? पहिल्यांदाच तुम्ही बोलताय. सर, सांगायचं झालं म्हणजे एक माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला माणूस आज आप्पांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि आमचे नेते मंडळी असतील, काशीनाथ दादा असतील, माझे आमदार राजेश पाटील असतील, बलिराम जाधव असतील, प्रवीणा ठाकूर मॅडम असतील, क्षितिज दादा असतील, असे असंख्य आमचे ज्येष्ठ नेते या लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि तो या विश्वासाला मी कुठेतरी बऱ्यापैकी एक समाजामध्ये, आमच्या आदिवासी समाजामध्ये एक माझे मित्र परिवार आणि काही नाते या लोकांनी, आणि मेन मुद्दा म्हणजे असा आहे सर की मी प्रभाग क्रमांक 19 मध्ये राहत असून मला प्रभाग क्रमांक 1 मध्ये जी उमेदवारी दिली, माझा या क्षेत्रामध्ये जवळजवळ 30 वर्षापासूनचा मी बहुजन विकास आघाडीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून एक माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला माझ्या जनतेने, या प्रभागाच्या जनतेने मला भरघोस मताने विजय मिळवून दिला. जितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाची पावती म्हणून माझ्या प्रभागातील विश्वासाने भरघोस मतदान केले, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. परंतु तुम्ही आता इथून पुढे लोकांच्या सेवेसाठी कसे जाणार, काय सांगाल जनतेला तुम्ही इथून? मी या वसईच्या जनतेला एवढंच सांगेन की मी वसई पूर्वेला हायवे पट्ट्यात राहतो. हायवेला पेलार पोलीस स्टेशनच्या समोर ज्या पण लोकांच्या काही समस्या असतील, इवन राशन कार्ड असो, आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो किंवा वनपट्टे असतील, ज्या काही आदिवासींच्या ज्या काही शिक्षणाबाबतीत असेल आणि अशा नल योजना असतील, गटाराची, रस्त्याची, जे काही सुविधा महानगरपालिकेतील ज्या योजना येतील त्याच्या मी म्हणजे भरपूर लोकांसाठी मी त्याची हे करेन. प्रभागातील जनतेला एक विनंती केली, आव्हान केले की आपली कोणतीही समस्या असेल तर मी इथे आहे. मला जे नगरसेवक पद मिळालं आणि त्याची मी पुरेपूर लोकांची सेवा करेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. परंतु या विजयामध्ये शिल्पकार कोण? खरं तर जे आमचे वरिष्ठ नेते आहेत, काशीनाथ दादा असतील, आणि मेन सांगायचं झालं तर हा माझा विजय नसून हा कार्यकर्त्यांचा विजय आहे असं मला वाटते नाही. आणि जर कार्यकर्त्यांची जर मला साथ नसती तर मी विजयी झालेच नसतो. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशीनाथ गोविंद पाटील यांचा देखील माझ्या या विजयामध्ये मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी प्रवीणाताई ठाकूर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर या मैदानात उतरल्यामुळे आणि लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्यावर असलेल्या जनतेचा विश्वास यामुळे माझा विजय झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे जसे लोकनेते जितेंद्र ठाकूर म्हणतात की हा माझा विजय नसून हा कार्यकर्त्याचा विजय, तसंच जयंत बसवंत यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली की हा माझा विषय नाही, माझ्या कार्यकर्त्याचा. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल, जनतेला काय सांगाल, प्रभागातील लोकांना काय आश्वासन द्याल? माझ्या प्रभागामध्ये चांदीप, मांडवी, भांबटपाडा, सिरसाड, राऊतपाडा, कनेर,
भोयेपाडा, कशीत, कोपर आणि खराटारा, पुन्हा तांडलीपाडा, पाटीचा पाडा, दैसर, मोदलपाडा, कसराली, जांभूलपाडा, वैतरणा आणि चंदनसार, हा भाग शिरगाव, भाटपाडा. ग्रामस्थांना एवढंच सांगेन की तुम्ही माझ्यावर जे भरपूर प्रेम दाखवलं, जसं आपणवर प्रेम करता तसं माझ्यावर सुद्धा तुम्ही प्रेम दाखवलं. तुमचे मी खूप खूप आभारी आहे. आपल्यासोबत वैतरण्याचे बहुजन विकास आघाडीचे जुने सक्रिय कार्यकर्ते, आपणवर प्रेम आहे, डी.के. पाटीलवर यांच्यावर प्रेम आहे, काशीनाथ शेटवर, तर विजय पाटील म्हणून त्यांची एक कार्यकर्ते म्हणून काय भावना व्यक्त करा? जे उमेदवारी दिली दादांना, जे काशीनाथ पाटलांनी डी.के. पाटलांनी दाखवली, त्यांनी मला सांगितलं 1 तारखेपासून म्हणजे तू बसवंतच्या जोडीला राहायचं, पण ते मी पूर्ण काम केलं. म्हणजे 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ते जोडलेलं, गावागावात सर्व पाड्याला फिरलो आणि लोकांनी जो विश्वास दाखवला, तो विश्वास म्हणजे जे प्रेम आहे, जे आपावर, ते आमच्यावर प्रेम दाखवलं आणि भरघोस मतांनी निवडून दिलं. तर त्यांना सांगितलं आम्ही 101% येणार ना, आम्ही निवडून आला ना, आमचा उमेदवार आणून बसवला जेवण शंकर बसवंत. आतापर्यंत तुमच्या सोबत आहे. हो, आतापर्यंत आमच्या सोबतच आहे आणि 5 वर्ष नाही की आम्ही कंटिन्यू सोबतच राहू. एक बहुजन विकास आघाडी हा आमचा परिवार आहे आणि परिवारामध्ये आम्ही एकत्र एक सलोख्याने काम करत राहू. बहुजन विकास आघाडी हा आमचा परिवार आहे आणि सर्वच ग्रामस्थांचे, त्यांना जेवढे त्यांच्या प्रभागातील गावं येतात, काही गावं राहिले असेल तर ते समजून घ्यावा स्थानिकांनी, परंतु भूमिपुत्रांनी, स्थानिकांनी या ठिकाणी त्यांना भरघोस मताने विजय केला आणि त्यांनी त्यांचे आभार मानले. तर उद्या महापौरची काही आरक्षणावरून नंतर महापौर नियुक्त होईल आणि त्यांना महापौर पदाच्या जे काही उमेदवार येतील त्यांना शुभेच्छा आणि जयंत बसवंत यांना पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊ. धन्यवाद.